नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ स्पेसिफिक काही गोष्टींची उत्तरं देण्यासाठी आहे. जसं की मी थंबनेलमध्येच लिहिलेलं आहे की माझे व्हिडिओज काय येत नाही आहेत, नंतर मी मेसेजेसला किंवा कमेंट्सला रिप्लाय का देत नाही. तर अशा काही गोष्टींचे उत्तरं मी तुम्हाला देणार आहेत. तर पहिली गोष्ट हे समजून घ्या की एखादी गोष्ट आयुष्यात नव्याने घडत असेल तेव्हा माणूस थोडंसं भांबावलेलं असतं, बरोबर. तर मग काही गोष्टी नवीन घडत असतात, काही समजत नसतात काही गोष्टी, किंवा एखादी गोष्ट तुम्ही नव्याने शिकत असतात, किंवा एखादी घटना नव्याने घडत असते. तर मग याच्या पिरियड्समध्ये प्रत्येकाला आपल्याला यूज टू व्हायला थोडासा वेळ द्यावा लागतो, ठीक आहे. आता समजा मला एक छोटासा जरी व्हिडिओ बनवायचा असेल तरी त्याच्यासाठी मला प्रिपरेशन लागतं, कारण इतके लोक तो व्हिडिओ बघणार असतात आणि एखादी छोटीशी चूक करणं मला पण परवडणार नाही आणि तुमच्या दृष्टीने पण ते योग्य नसेल. तो मला शांततेनेच घ्याव्या लागतात काही गोष्टी. म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये खूप डिस्टन्स होतो आहे की मला काही गोष्टी बऱ्याच नव्याने शिकाव्या लागत आहेत, ज्याच्यासाठी मला तो वेळ तिथे माझा स्पेंड होतो आहे, ठीक आहे. आणि काही गोष्टी आयुष्यात नव्याने घडतात. तर मग ह्या गोष्टींमुळे मला थोडंसं लक्ष द्यायला जमत नाही आहे. तर त्यासाठी सॉरी. तर त्यामुळे माझे एकतर व्हिडिओज येत नाही आहे, त्याच्यानंतर कमेंट्सला आणि मेसेजेसला मी आधीसारखे उत्तरं देऊ शकत नाही आहे. हे तर एक कारण आहे. पण एक कारण हे पण आहे की आयुष्यात माणसाने इतके चढउतार बघितलेले असतात की म्हणजे आपण तर कोणाप्रती, विद्यार्थ्यांप्रती खूप आपल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो, आपला वेळ देतो, प्रामाणिक प्रयत्न करतो, त्यात आपला कोणताही स्वार्थ नसतो. म्हणजे माझं तर नेचर लहानपणापासून असंच आहे, हेल्पिंग नेचर आहे आणि मी बोलकी आहे, भावना पण बोलून दाखवते. पण त्या बदल्यात जेव्हा समोरच्याकडून आपल्याला धोका मिळतो, विश्वासघात मिळतो, किंवा त्याच्याकडून आपली कदर होत नाही, तर अशा वेळेस आपण एक एक पाऊल मागे यायला लागतो. मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम कोणावर होतो? बाकीचे जे जेन्युइन विद्यार्थी आहे ना, त्यांच्यावर होतो. तर हेच माझ्यासोबत पण घडतं. म्हणजे मी बिझी आहे ही एक गोष्ट आहे, पण त्याही व्यतिरिक्त ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की जे काही मी तुमच्याप्रती देते, माझं जे डेडिकेशन आहे, त्याच्या खूप विरुद्ध डेडिकेशन किंवा खूप विरुद्ध विद्यार्थी मला भेटत आहेत, ज्यांच्यामुळे मी हर्ट होते, मला ह्या गोष्टींचं दुःख होतं. म्हणजे काही काही विद्यार्थ्यांना मी इतका वेळ दिलेला आहे, पण त्यांची स्वार्थी वृत्ती आणि स्वार्थाने बरबटलेली ही जगदुनिया आहे, या जगदुनियेचा मला अक्षरशः वीट आलेला आहे. हे माझं खरं कारण आहे. म्हणजे आपण किती बिझी असलो, बिझी वेळ काढून जेव्हा माणसाला एखादी गोष्ट आवडत असते, माणूस त्याच्यासाठी वेळ काढतं, देतं. पण जेव्हा आपल्याला एखाद्या याच्यात हे कळत राहतं की नाही, अरे हे शेवटी स्वार्थीच आहेत, यांच्यासाठी आपण कितीही केलं तरी हे यांना काही कदर राहणार नाही, तर अशाच गोष्टी माझ्यासोबत घडतात. मी बिझी आहे, त्यात नो डाऊट मला वेळच मिळत नाही आहे. पण एवढ्यातल्या एवढ्यात मी काहीही करून मी तुम्हाला उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करते. यापूर्वीचे विद्यार्थी अजूनही त्यांचे मेसेज माझ्याकडे आहेत, माझे मेसेज त्यांच्याकडे आहेत. म्हणजे हाय लेवलला जाऊन जे विद्यार्थी चुकीचं वागतात, वाईट वागतात, स्वार्थाने बरबटलेले लोक आहेत ह्या जगदुनियेत, कसं काय ते असं जगू शकतात आणि कसं त्यांना त्यांचं मन खात नाही, मला ह्या गोष्टीचं अचंबित करणाऱ्या गोष्टी माझ्यासाठी. मी माझ्या आयुष्यात एक जर चूक केली ना, माझं मन मला त्रास देईल की मी अशी वागली, एखाद्याने मला इतका मदत केली आहे, माझ्याकडून चूक झाली, माझं मन मला जगू देणार नाही. पण जे कोणी तुम्हाला तुमचा वेळ देतं, वेळ अशी गोष्ट आहे ना, कोणी कोणाला देत नाही आणि ती दिल्यानंतर वापस येत पण नाही. मग विचार करा की कोणीतरी तुमचा वेळ देतं आहे, पण जेव्हा तुम्ही हे चुका करतात ना, तुमच्या आयुष्यात तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स वाढत जातात आणि त्या गोष्टीची परतफेड 100% तुम्हाला करावी लागते. 100%, 101% तुम्हाला त्या गोष्टीची परतफेड करावीच लागते. जेव्हा तुम्ही कोणाचं तरी मन दुखवलेलं असतं, जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी भावनांशी खेळलेले असतात, ठीक आहे. नुसतं माझं मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं आहे, माझं चॅनल फक्त आणि फक्त यूट्यूब आहे, मी फक्त शिकवते, ह्या गोष्टीसाठी घेऊच नका. माझं जे काही लाईफ मी जगलेली आहे, जे काही अनुभव माझ्या आयुष्यात येतात, त्या आयुष्याची शिदोरी, म्हणजे त्या अनुभवांची शिदोरी आहे माझ्याकडे, जे मी तुम्हाला भरभरून देण्याचा प्रयत्न करत असते.
तर कृपया असं वागू नका. आणि मी सांगणारच नाही कोणाला आता असं वागू नका, हे करा ते करा. जे सुज्ञ असतात, जे खरंच चांगले असतात ना, त्यांना काही सांगायची गरज नसते. फरक एवढाच पडतो की आयुष्यात वाईट लोक भेटत गेले ना, की म्हणजे मग माझं थोडंसं तुम्हाला रिप्लाय करण्यात हे होऊन जातं, फ्लक्च्युएशन होतं. मी पूर्वीसारख्या इंटेन्सिटीने देत नाही की ठीक आहे मी खूप थकली आहे तरी मी जीव तोडून देणार आहे. काही काहींना मी 12ला रिप्लाय दिलेले आहेत, ठीक आहे. पण जेव्हा असे विद्यार्थी येतात ना, भावना शून्य, स्वार्थाने बरबटलेले विद्यार्थी जेव्हा माझ्या संपर्कात येतात, तेव्हा विद्यार्थ्यांवरचा माझा विश्वास पूर्ण उडालेला असतो. आणि ह्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. आधी एखादे 2 होते, आत्ता जे पर्सनली पण ज्यांनी मला मेसेज केलेले आहेत, जे इन्स्टाला म्हणतात की मॅडम माझ्याशी इन्स्टाला बोलाल का. मला ते इन्स्टा जास्त वापरता पण येत नाही, पण ते इन्स्टावाले विद्यार्थी अजिबात नाही. मला वीट आला ह्या सगळ्या गोष्टींचा. तर ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. आणि त्या व्यतिरिक्त एक जे सर आहेत, सर आता तुमच्या प्रश्नांना मी उत्तरं देते. जे नवीन ज्यांनी मला फॉलो केलेलं आहे, तर बघा सर, तुमचं नाव मी सांगत नाही, पण तुमच्या प्रश्नांना उत्तरं देते. बघा, तुम्ही जेव्हा मला मेसेज केला होता तेव्हा तुमचा मेसेज होता, हॅलो मॅम, मी तुमचे यूट्यूबवरील सगळे स्टडीचे व्हिडिओज बघतो, फॉलो करतो. मला तुमच्या व्हिडिओची खूप हेल्प होते. करंट अफेअर्स असेल, बाकी पण अदर सब्जेक्टचे व्हिडिओ असतील तर ते खूप युजफुल आहेत आणि तुम्ही शिकवलेले आणि सांगितलेले सगळे समजते मला, ठीक आहे. मी MPSCचा स्टडी करतो आहे, कंबाईनचे प्रिपरेशन करतो आहे आणि करंट अफेअर्ससाठी देवा जाधवर सरांचं इयरबुक 2026वर व्हिडिओ बनवाल का प्लीज, असा तुमचा मला सगळ्यात पहिला मेसेज होता. तर बघा सर, आता तुम्ही जे वरती सांगितलं, मला ॲप्रिशिएट केले, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि दुसरं, मी तुम्हाला रिप्लाय केला होता पण तरी मी तुम्हाला आत्ताही सांगते सर, ऑलरेडी ज्या सिरीज मी रन करते आहे ना, त्या सिरीज माझ्या कंप्लीट होत नाही आहे. खूप मोठा पॉज आला आहे माझ्या आयुष्यात यूट्यूबच्या बाबतीत, ठीक आहे. म्हणजे माझी इच्छा असून पण व्हिडिओज येत नाही आहे. तर कसं बसं मला हे तर कंप्लीट करायचं आहे. आता मी तुम्हाला खरं सांगते, हे जे पुस्तक आहे ना, याच्यासाठी अक्षरशः विद्यार्थी म्हणतात की मॅडम प्लीज ते कंप्लीट करून घ्या, पण माझ्याकडून होत नाही आहे, ठीक आहे. पण मी कंप्लीट करणार आहे आणि नाईलाज आहे माझा. आणि मी तर तुम्हाला काही पेड बॅचेस दिलेल्या नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला बांधील नाही आहे. पण एक सामाजिक बांधिलकी नक्कीच असते, जी मला जपायची आहे तुमच्याप्रती, ठीक आहे. मला अजिबातही म्हणजे जर माझ्याकडून मी देते आहे आणि तुम्हाला हवं आहे तर मलाही देण्याची तीव्रता आहे, पण अपरिहार्य कारणं येत आहेत, मी मुद्दामून करत नाही आहे, ठीक आहे. तर हे पुस्तकही मला कंप्लीट करायचं आहे, जे मी तुमचं कंप्लीट करून घेणार आहे. तर मला सांगायचं एवढंच सर, की ऑलरेडी काही सब्जेक्ट मी चालू केलेले आहेत, त्यालाच पॉज बसलेला आहे मोठा. तर मग मी दुसऱ्या पुस्तकांची शाश्वती नाही देऊ शकत, ठीक आहे. आणि करंट अफेअर्स, हे बघा, मी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगते. तुम्हाला माझं करंट अफेअर्स आणि अदर सब्जेक्ट शिकवलेले आवडतात, बरोबर. मग करंट अफेअर्स जे तुम्हाला अपेक्षित आहे की मी देवा जाधवर सरांचं पण घ्यावं, आता याच्यावरही ऑलरेडी मी एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, ते पुन्हा रिपीट करत नाही. पण ॲटलिस्ट 2025चं जे काही मी करंट ह्या पुस्तकाच्या माध्यमातून प्लस जे मी 600 आणि 1200 सराव प्रश्न कंप्लीट करून घेतलेले आहे, त्याच्या माध्यमातून आधी ते तर लेक्चर नीट ऐका. आणि समजा तुम्ही दुसऱ्यांचे फॉलो केले तर ते तुम्हाला काय होईल, सपोर्टिव्ह होईल माझं लेक्चर्स. कारण मग मी काय करते, इन डिटेल घेतलेले आहेत, ठीक आहे. किंवा मग पाठ कसं होईल ते मी तुम्हाला सांगत असते. मग ॲटलिस्ट ह्या 2 सिरीज फॉलो करा आणि मग इतर दुसरे कोणाचे तरी फॉलो करा, ठीक आहे. असं करा. त्यानंतर पुढे अजून आपलं जे काही बोलणं झालं, तुमचे प्रश्न होते मॅम, एक विचारायचे होते, सायन्सचा स्टडी कसा करायचा, त्यासाठी तुमचे कोणते नोट्स किंवा लेक्चर्स आहेत का, आणि हिस्ट्रीसाठी पण प्रिपरेशन कसे करायचे सांगाल का प्लीज. आता बघा, सायन्सचं मी तुम्हाला एक सांगते. आता सायन्स असू द्या, हिस्ट्री असू द्या, मी तुम्हाला एक सांगते. बरं, आधी सायन्सविषयी बोलू. तर सायन्ससाठी माझी स्वतःची प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जा. त्याच्यात वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहे. समजा व्हायरल डिसीजेसचं एक प्लेलिस्ट बनवली आहे, बॅक्टेरियलचं एक आहे. पण ऑलरेडी मी तुम्हाला जे डिजिटल बोर्डावरचे व्हिडिओ पाठवले आहे त्याच्यात मी हे सगळं कवर केलेलं आहे. किंवा सायन्सची एक स्पेसिफिक प्लेलिस्ट आहे, ज्याच्यात मी खूप सारे व्हिडिओज तुमचे कंप्लीट करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला सापडली ती तर ठीक, नाही तर मला मेसेज करा, मी तुम्हाला ती लिस्ट पाठवून देईल. आता सायन्सचा अभ्यास करायचा कसा ते तुम्हाला सांगते. तर पहिली गोष्ट,
तुमचं बॅकग्राऊंड मला माहिती नाही आहे. आता जसं माझं बॅकग्राऊंड सायन्स आहे, मी डॉक्टर आहे, तरीही मला सायन्स सोपं नाही आहे, माझ्या दृष्टीने नाही आहे. ज्यांना असेल त्यांच्यासाठी असेल, माझ्या दृष्टीने सायन्स सोपं नाही आहे. मग जे सायन्स बॅकग्राऊंडचे नाही त्यांना तर अवघडच जाणार आहे. तर बघा, सायन्सचा अभ्यास करताना एक तर स्वतःकडून एक प्लेन रीडिंग गेलं पाहिजे. प्लेन रीडिंग, समजो ना समजो, ठीक आहे. त्याच्यानंतर कोर्सेस अवेलेबल असतात चांगल्या चांगल्या शिक्षकांचे, जे सायन्समध्ये माहीर आहेत. तर थोडीशी चौकशी करायची. सायन्सचे जर तुम्हाला कोणाचे क्लासेस चांगले वाटत असेल तर तुम्ही ते क्लासेस करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो जो असतो PYQचा. तुम्हाला एखादी गोष्ट समजल्यानंतर तुम्हाला ते तर पूर्णत्वास नेणं भाग आहे, बरोबर. आणि रिसेंटमध्ये मी सायन्सचं बघा, एका सरांच्या म्हणण्यावरून ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी इनडेप्थमध्ये कवर केलेल्या आहेत. तर त्या व्हिडिओजला व्ह्यूज जरी कमी असले ना, पण ज्या स्टुडंट्ससाठी मी बनवलं आहे त्या स्टुडंट्सचा फायदा जरी झाला तरी माझं लेक्चर सत्कारणी लागलं. त्यामुळे व्ह्यूज नाही आहेत याला आणि मी का बघू असं मनात ग्रह ठेवू नका. हे व्ह्यूजचं आहे ना, थोडं हळूहळू वाढतात ते व्ह्यूज, ठीक आहे. पण तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल ना, तुम्हाला माझं शिकवणं आवडतं आहे ना, तर ते व्हिडिओज जा, त्याचे पण प्लेलिस्ट आहे आणि ते व्हिडिओज बघा, जेणेकरून मग तुम्हाला या गोष्टी आकलन होतील आणि मग लक्षात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तर मग PYQचं इम्पॉर्टंट रोल असतो सगळ्या ह्याच्यात. तुम्ही आता किती पण बघाल ना आत्तापर्यंतचे प्रश्न, तर बघा एक ठराविक पॅटर्न ठरलेला असतो. फॉर एक्झाम्पल, वनस्पतींवर पडणाऱ्या रोगांवर कॉन्स्टंट प्रश्न असतात. नंतर कोव्हॅलंट बॉन्ड आणि अजून तो आयोनिक बॉन्ड यांच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की संयुग, कोणतं मेटल किंवा काय जे आहे ते कशा कोणाच्या मिश्रणाने बनलेलं आहे. ब्रॉन्झ कोणाच्या मिश्रणाने बनलेलं आहे, गन मेटल, ह्या अशा गोष्टी प्रश्न पडलेले आहेत. मग याच्यावरून आपल्याला काय समजतं की आपल्याला ह्या गोष्टी माहितीच पाहिजे. एक प्रश्न जर आपल्या नजरेखालून गेला तर आपल्याला त्याच्यातून काय कळतं की आपल्याला त्याच्यातून हे कळतं, अरे आपल्याला बाकीच्या गोष्टी पण, बाकीचे संयोग पण बघून घ्यायचे आहे. त्याच्यातून हे कळतंय तुम्हाला मी काय सांगते आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे, म्हणजे तुम्हाला PYQवर फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर मी ऑलरेडी सायन्सचे, तुम्ही काय करा, प्लेलिस्टमध्ये जा, जे मी मेन्सचे PYQ घेतलेले आहेत, सायन्सचे प्रीचे घेतलेले आहेत. माझ्या सायन्सचं जे काही तुम्हाला मिळेल ना, ते तुम्ही सेपरेट व्हिडिओ मन लावून बघा आणि इतर गोष्टी तर तुम्ही फॉलो कराच. तर मग आणि एक पुस्तक बेसिक ठेवा, 10 पुस्तकं घ्यायची गरज नाही आहे. मार्केटमध्ये ज्या शिक्षकांचं पुस्तक तुम्हाला आवडत असेल ना, ते तुम्ही फॉलो करा आणि त्या पुस्तकानुसार मग तुम्ही तेच बेसिक ठेवा, ठीक आहे. फक्त मग पुस्तक घेणार असाल तर न्यू एडिशनचं पुस्तक घ्या आणि ते लवकरात लवकर ते पुस्तक कंप्लीट करायचं, कारण पुन्हा त्यांचे एडिशन येत जातात. मग असं नको व्हायला, मग अजून आपण वेळच घालवतोय ना, नवीन एडिशन आलं आहे तेच एडिशन व्यवस्थित कंप्लीट करून घ्यायचं. तर कळालं तुम्हाला सायन्सचं कसं करायचं. त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी पण प्रिपरेशन कसे करायचे सांगाल का. आता हिस्ट्रीचं पण मी तुम्हाला सांगते. एक तर बेसिक म्हणजे हिस्ट्री आहे ना, करताना आपल्याला हिस्ट्री पूर्ण समजली पाहिजे, कोणत्या घटनेनंतर कोणती घटना घडली, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, काही काही गोष्टी समजत नसतील, पण ॲटलिस्ट आपल्याला हे माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जे काही युद्ध असतात, फॉर एक्झाम्पल मराठा इंग्रज युद्ध, मराठा आणि म्हैसूर युद्ध, असे जे काही युद्ध असतील, ठीक आहे, जे कोणते किंवा इंग्रज आणि शिखांचे युद्ध, असे जे काही युद्ध असतील, तर हे युद्ध समजा आपल्याला नीट समजत नसतील, थोडेफार माहिती असतील, पण ॲटलिस्ट याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी की आपल्याला समजा मराठा इंग्रज युद्ध यांच्यात किती युद्ध झाले, 3 झाले, 4 झाले, 2 झाले, ॲटलिस्ट त्या संख्या माहिती पाहिजे, म्हणजे कळतंय मी काय सांगते तुम्हाला. ॲटलिस्ट जर मोठी गोष्ट माहिती नसेल तर छोटी गोष्ट माहिती पाहिजे. मग एवढंच विचारलं जातं पेपरला, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिक्वेन्स लावता आले पाहिजे. समजा 1927ची एखादी घटना असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातली, तर तुम्हाला त्या वर्षात जर अजून 4-5 घटना झालेल्या असतील तर तुमचं काम असेल की त्या घटना तुम्हाला इन डिटेल 1927मधल्याच घटना तुम्हाला इन डिटेल माहिती पाहिजे. कळतंय तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते. तर म्हणजे कुठे फोकस करायचं ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर तुम्हाला एक तर इतिहास आधी पूर्ण समजला पाहिजे. त्याच्यानंतर इतिहासावरचे PYQ हे बघणं तुम्ही मस्ट आहे.
आणि पुन्हा सांगते, सगळे PYQ तुमचे तोंडपाठ पाहिजेच. ठीक आहे. खूप PYQ रिपीट होतात आणि पुन्हा ती गोष्ट समजली पण पाहिजे. पुन्हा मी तुम्हाला सांगते की खूप साऱ्या अकॅडमीज आहेत ज्या मॅरेथॉन सेशन राबवत असतात, तर त्यांच्या फ्री सेशनचा कृपया फायदा करून घ्या. म्हणजे तुम्ही सरळ सेवेचे जरी विद्यार्थी असाल आणि तुमचे GK GSमध्ये जर प्रश्न जात असतील आणि तुमच्या हातात जर वेळ असेल, ते मॅनेजमेंट तुम्ही करा, तर तुम्ही नक्कीच मॅरेथॉन सिरीज ज्या 8-8, 9-9 तासाच्या असतात, ज्याच्यात त्यांनी सगळं कव्हर केलेलं असतं. इव्हन त्या जुन्या जरी सिरीज झाल्या असतील तरी चालेल. फॉर एक्झाम्पल आत्ताच्या एक्झामसाठी ज्या काही सिरीज राबवण्यात आल्या होत्या, त्या बघायला काय हरकत आहे, इतिहासाच्या वगैरे. भले मग तुम्ही क्लास नका लावू. इव्हन मी सायन्सचं पण सांगते. सायन्सचे तुम्हाला समजा कोर्सेस विकत घ्यायचे नसतील, पण तुम्हाला बघायचे आहे, तर मॅरेथॉन सिरीज रन झालेल्या असतात. मॅरेथॉन सिरीज बघा, काही हरकत नाही आहे. काही हरकत नाही आहे. खूप सपोर्टिव्ह आहे आणि त्यांचे रिस्पॉन्स पण चांगले आहे. ठीक आहे. तर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही PYQचं ॲनालिसिस राहू द्या डोक्यात. ठीक आहे. आता आपलं झालं आहे आता. आणि जो तुमचा प्रश्न आला होता नंतर 1 तारखेला तुम्ही मेसेज केला होता, ज्याला मी रिप्लाय दिला नव्हता. ठीक आहे. हॅलो मॅम, मी तुमचे करंट अफेअर्सचे लेक्चर्स बघितले आहे, बघतो आहे. अदर पब्लिकेशन्सचे इयर बुक्सचा पण तुम्ही रिव्हिजन घेऊन व्हिडिओ बनवू शकाल का प्लीज? जर घेतले तर आणखी रिव्हिजन होईल आणि ते परफेक्ट होईल. सो प्लीज पॉसिबल असेल तर घेऊ शकाल का? आता याला मी तुम्हाला रिप्लायच दिला नाही. आता याला रिप्लाय न देण्यामागचे 2 कारणं होते. कारण ऑलरेडी आपल्या याच्यावर बोलणं झालेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे मला ती खूप गरज वाटली नाही लगेच तुम्हाला त्वरित उत्तर द्यायची. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे वेळच नव्हता. आता एक गोष्ट होऊ शकते की मी तुमचा मेसेज बघणंच पेंडिंग ठेवू शकते. पण पेंडिंग का ठेवू मी? जर मी म्हणजे समोरच्याला बोलायचं काय, ॲटलिस्ट मला ते कळालं तर मग होऊन जातं ना, तो विषय तिथे मिटतो. त्यामुळे मी तो मेसेज तुमचा बघायला पेंडिंग ठेवला नाही. मी तुमचा बघून घेतलं, पण मला तेव्हा उत्तर द्यायला वेळ पण नव्हता आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं. आता ऑलरेडी जे मी तुमचे सगळे मेसेज वाचून दाखवले आहेत, ठीक आहे, त्याच्यात ऑलरेडी तुम्ही करंटचं मी तुम्हाला सांगितलं पहिल्याच लेक्चरला की नाही होणार आहे माझ्याकडून. तर ते तुमचं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे मला विचारले की मॅडम माझं काही चुकलं का, तुम्ही रिप्लाय नाही दिला म्हणून मी विचारतो आहे, तर थँक्यू, तुम्ही एवढा विचार केला आणि माझी काही चूक झाली असेल तर चूक सुधारेन नक्की. ठीक आहे. नाईस, खूप छान वाटतं असं जेव्हा कोणी बोलतं तेव्हा. पण ठीक आहे सर, असं काही नाही झालेलं, मी तुम्हाला तेव्हाही रिप्लाय दिलेलं. माझेही काही इश्यू असतात, त्यामुळे नाही जमत मला. ठीक आहे. असं काही मनात आणू नका. तुमचे गायडन्स मला इम्पॉर्टंट आहे मॅम. थँक्यू या सगळ्या गोष्टींसाठी. मी त्यालाही तुम्हाला रिप्लाय दिले होते. आता अजून तुमचे होते. हां, ठीक आहे. मग आता आपलं जे बघा, तुमच्या पुढच्याही मेसेजेसला आन्सर देते. तुम्ही मग मी तुम्हाला सांगितलं होतं की काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही विचारत जा. मग त्याच्यावर तुमचे जो काही मेसेज आला होता, हो येस मॅम, मला तुमचे शिकवलेले सर्व समजते, कळते. सोपे इझी वेने तुम्ही शिकवता, सांगता यूट्यूबला, त्यामुळे खूप फायदा होतो मला. खूप करंट अफेअर्सच्या बाबतीत युजफुल आहे तुमचे लेक्चर्स मॅम. आणि अदर सब्जेक्टचे पण जर का असेच तुम्ही शिकवलेले कळाले तर मार्क्स माझे इन्क्रीज होतील मॅम. सो मी तुम्हाला अदर सब्जेक्ट्स पण विचारले, सांगितले. खरंच जेन्युइन तुम्ही शिकवलेले कळते, समजते, इझी वाटते मॅम मला. ठीक आहे. थँक्यू सो मच. एवढं तुम्ही छान सांगितलं, तुम्हाला एवढं समजतं मी सांगितलेलं. आणि नक्कीच तुमच्या ह्या प्रतिक्रिया माझ्यासाठी बूस्ट असतात आणि मी नक्कीच करेन. आणि तुम्हाला पर्सनली सॉरी, कारण तुम्ही पहिले विद्यार्थी आहात की ज्यांनी मला काहीतरी विचारलं आणि मला वेळच भेटत नव्हता. ठीक आहे. आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस रिप्लाय द्यायची की मी तुम्हाला रिप्लाय देते म्हणून, पण मला खरंच वेळ नव्हता. आज शेवटी मी वेळ काढला आणि तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला. तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, असं कधी होत नाही माझ्याकडून, पण मला खरंच वेळेची कमतरता होती. ठीक आहे. आणि एक सांगते, अदर सब्जेक्टच्या पण सिरीज रन आहेत. आणि असं नका समजू की ते व्हिडिओज ओल्ड आहेत म्हणून काही कामाचे नाही, असं नाही आहे.
सरळ सेवेचे जे मी राजेश भराटे सरांची सिरीज जी रन केली होती ती पण खूप महत्त्वाची आहे, त्याचे लेक्चर्स पण बघा सगळे. पुढे तुमचं होतं मेसेज, आणि मॅम मी सेल्फ स्टडी करतोय, बुक्स आहेत माझ्याकडे त्यावर स्टडी करतोय, पण तुमचे व्हिडिओ जेव्हा बघितले तेव्हा आणखी मला समजत गेले स्टडी करणे इझी झाले, आणि एक तुम्ही गाईड म्हणून तुमचा गायडन्स मिळाला मला. सो एकटे स्टडी करणे विदाऊट गाईड आणि गायडन्स नॉट इझी. सो मी तुम्हाला मेसेज केला, विचारले. ठीक आहे, काही हरकत नाही आहे सर, विचारत जा, काहीही टेन्शन नाही आहे. फक्त इथून पुढे मला जर बोलायचं असेल तर मी तुम्हाला व्हॉईस मेसेजने उत्तर देत जाईल, कारण टायपिंगला वेळ मिळत नाही. ठीक आहे, आणि तुम्हालाही बोलायचं असेल खूप तर मला व्हॉईस मेसेज करून ठेवत जा, काही हरकत नाही आहे. मी सगळ्यांना सांगते, विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे माझे नंबर आहेत, तर तुम्ही मला व्हॉईस मेसेज करून माझ्याशी संभाषण करू शकतात. मी पण तुम्हाला व्हॉईस मेसेजनेच उत्तर देत जाईल. ठीक आहे. पुढे होतं, येस मॅम तुम्ही गुरु आहात, तुमचे सगळे ते ऐकेन कायम. माझी MPSC आणि सरळ सेवा एक्झामसाठी मला प्लीज हेल्प करा, गाईड करा मॅम, एवढंच रिक्वेस्ट करतो तुम्हाला. नक्कीच सर, माझ्या सगळ्या जेन्युइन विद्यार्थ्यांसोबत आहे. एवढंच की जो मनातून उतरतो त्याच्याकडे मी पुन्हा फिरकून बघत नाही आणि बघणार पण नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. चुकीला माफी नाही. एकदा चूक झाली, दोनदा चूक झाली, असं नाही की मी लगेच चिडते, पण सारखं तुम्ही जर माझ्या निदर्शनास येतं आहे, मी माझी आपली चांगलीच वागते, पण जर तुम्हाला माझी कदर नाही आहे तर माझ्याकडे चुकीला माफी नाही आहे मग. तर आणि असंही नका समजू की तुमचं काम झालं, मी सरांना नाही बोलते, मी इन जनरल त्या विद्यार्थ्यांना गृहीत धरून बोलते की तुमचं काम झालं आणि आयुष्यात तुम्हाला पुन्हा माझी गरज लागणार नाही. ठीक आहे, तर असं काही नसतं. दुनिया गोल है, सगळेजण येऊन एकाच ठिकाणी थांबतात, आणि जरी नाही लागली माझी गरज, पण कुठेतरी आयुष्यात असे प्रसंग येतात की आपल्याला आपलं अंतर्मन पूर्ण असं बघावं लागतं की अरे आपण काय चूक केली होती म्हणून आपल्यावर ही वेळ आली. ठीक आहे, मग जेव्हा आपल्याला कळतं की नाही अरे आपण खूपच खालच्या पातळीला जाऊन खराब वागलो, घाणेरडं वागलो, आणि त्याचेच हे फळं आपल्याला भोगावे लागतात, तर असं जेव्हा वाटेल ना, तुमच्या मनाला स्वतःची लाज वाटेल ना, तेव्हा मग समजायचं की आपण खूप घोड चुका केल्या आहे आयुष्यात, आणि खूप स्वार्थी वृत्तीने वागलेलो आहेत, आणि खूप त्रास दिलेला आहे कोणाला तरी. ठीक आहे, तर मग आणि जेव्हा खूप वाईट वेळ पण येते, पण आपण जर स्वतःचं मन शोधलं आणि आपल्याला जेव्हा उत्तरं मिळत नाही, अरे आपण तर चांगलेच होतो, आपण कोणाचं काय वाईट केलं आहे, मग तेव्हा एक ती आतली पॉवर असते ना, आपल्याला म्हणते की नाही आपण कोणाचं वाईट केलं नाही आहे, तर आपण ह्या परिस्थितीतून बाहेर निघू. पण जेव्हा आपलं मन आपल्याला खातं ना, तेव्हा समजायचं की आपण काय चुका केलेल्या आहेत आणि सगळं कळतं. त्यामुळे कृपया कोणाच्याही भावनांशी खेळू नका, कोणाचाही वेळ विनाकारण घेऊ नका, आणि कृपया स्वार्थी वृत्ती सोडा. जर परमेश्वर तुमच्याबाबत स्वार्थी झाला ना, मग तुम्हाला कळेल की काय असतात ते. ठीक आहे, आणि शक्यतो जे लोक सात्विक असतात, ज्यांचं खरंच नेचर चांगलं असतं ना, त्यांच्याच्या नादाला जायचंच नाही कोणी. ठीक आहे, ते जरी तुमच्या आयुष्यातून निघून गेले ना, पण युनिव्हर्स तुम्हाला सोडत नाही, मग ते तुमच्यापर्यंत कसं ना कसं येणारच आहे. मी तर निघून जाईल तुमच्या आयुष्यातून कायमची, आणि तुम्हाला ते एंटरटेन करणारच नाही, जशी मी आता करत नाही आहे. काहींची नावं टाकली आहे मी, अक्षरशः टाकून दिली आहे नावं. नको आहे, तुम्ही मला फॉलो पण नका करून, माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ पण नका, कळलं. तर तसं आहे, फक्त एवढंच आहे, कृतज्ञता ठेवा, कृतज्ञपणे वागू नका, त्याची फळं तुम्हालाच भोगावी लागतील. ठीक आहे, तर सर माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत आहे, आणि माझा प्रत्येक विद्यार्थी जो मला श्रद्धेने फॉलो करतो, रिस्पेक्टने फॉलो करतो, आणि जो खरंच खूप ट्रस्ट करतो, त्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत माझेही पॉझिटिव्ह ब्लेसिंग्स आहेत, आणि त्यांनी सिलेक्ट व्हावं, आणि पटकन त्यांनी सिलेक्ट होऊन त्यांची पोस्ट काढावी, या चक्रव्यूहातून बाहेर पडावं, एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. ठीक आहे सर, आता हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी होता जो मी आता बनवला आहे. तर मे बी तुमच्या डाऊट्स क्लिअर झाले असतील, तुम्ही मला पर्सनली पुन्हा मेसेज करू शकतात. ठीक आहे, आपण आणि जे कोणी मला कमेंट सेक्शनमध्ये पण मला खूप कमेंट आल्या होत्या, पण मी रिप्लाय दिले नव्हते. ठीक आहे, तर सॉरी, मी तुम्हालाही रिप्लाय नाही दिले. कधी कधी खूप छान कमेंट आहे, पण मी हात जोडलेत फक्त, जास्त बोलली नाही आहे, पण कधी कधी घाईघाईत असते,
कमेंट दिसते, मग काहीच न करण्यापेक्षा मी हार्ट देते आणि कमेंट ऐवजी फक्त हात जोडल्याचा सिम्बॉल करते. ठीक आहे. तर मग बाकीच्यांनी पण कोणी वाईट वाटून घेऊ नका. मला वेळ मिळेल तसं मी नक्कीच कमेंटला पण आन्सर करत असते आणि करत जाईल. ठीक आहे. तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.